हॅलो, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हे कन्सेप्ट पाहणार आहोत. मागच्या पिरियडमध्ये आपण इलेक्ट्रिक मोटार, प्रिन्सिपल आणि त्याचं वर्किंग हे पाहिलेलं आहे. इलेक्ट्रिक मोटारचं वर्किंग जे आहे ते आपल्याला सांगितलं फ्लेमिंगच्या लेफ्ट हँड रूलनुसार वर्किंग करतं. फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल्स काय सांगतो? स्ट्रेच युअर लेफ्ट हँड्स, फोर फिंगर, मिडल फिंगर अँड थंब in such a way that they are mutually perpendicular to each other. In this situation, if the index finger is in the direction of the magnetic field, middle finger shows the direction of the current, then the thumb points the motion of the conductor. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही डाव्या हाताचा अंगठा, इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर हे तिन्ही असं स्ट्रेच केलात आणि स्ट्रेच केल्यानंतर जर इंडेक्स फिंगर हे मॅग्नेटिक फील्डच्या दिशेत असेल, मिडल फिंगर करंटच्या डायरेक्शनमध्ये असेल, तर थंब काय दाखवतो? तर त्या कंडक्टरवरती जो फोर्स एक्झर्ट होतो तो फोर्स या ठिकाणी डायरेक्शन दाखवण्याचं काम हे थंब करतो. हे आपण पाहिलेलं आहे. आज आपण पाहणार आहोत इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन पाहण्यापूर्वी आपण हे पाहिलेलं आहे की when we place a current carrying conductor in a magnetic field, then force is exerted over the conductor. जर तुम्ही करंट कॅरिंग कंडक्टर मॅग्नेटिक फील्डच्या मध्ये प्लेस केला तर त्याच्यावरती काय होतो? एक विशिष्ट प्रकारचा फोर्स एक्झर्ट होतो आणि त्यामुळे तो जो काही कंडक्टर आहे ती कंडक्टर काय करते? मूव्ह करते किंवा त्याच्यावरती फोर्स एक्झर्ट झालेला दिसून येईल. आणि मग आज आपल्याला काय पाहायचं आहे? इफ an electric current conductor is moving in a magnetic field or magnetic field is around a stationary conductor is changing, what will happen? काय करायचं या ठिकाणी? जर मॅग्नेटिक फील्ड जो आहे हा मॅग्नेटिक फील्ड जर तुम्ही सतत चेंज केला किंवा त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये जे काही कंडक्टर आहे त्या कंडक्टरचं जर पोझिशन तुम्ही सतत जर चेंज केला तर काय होईल ते आपल्याला अभ्यासायचं आहे. आणि म्हणून इथं सांगितलेलं आहे इफ ॲन इलेक्ट्रिक कंडक्टर इज मूव्हिंग इन अ मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे इथं जे आहे इलेक्ट्रिक कंडक्टर जो आहे तो मॅग्नेटिक फील्डमध्ये काय करायचं? आपल्याला मूव्ह करायचं आहे. म्हणजे हा मॅग्नेटिक फील्ड आहे आणि या मॅग्नेटिक फील्डमध्ये हा जो काही कंडक्टर आहे तो काय करायचा आहे? मूव्ह करायचा आहे. इथं मात्र या ठिकाणी करंट पास करायचं नाही, लक्षात घ्या. इथं आपल्याला कुठल्याही प्रकारचं करंट पास करायचं नाही आहे. तर एक काय केलं आपण इथं असं या ठिकाणी नॉर्थ पोल आणि साऊथ पोल, हे नॉर्थ पोल आहे, साऊथ पोल आहे आणि याच्यामध्ये जे काय करायचं आपल्याला हा जो काही कंडक्टर आहे तो कंडक्टर प्लेस करायचा आहे. आणि इथं जे समजा गॅल्व्हनोमीटर तुम्ही प्लेस केलेला आहे आणि हे जे काही कंडक्टर आहे तो काय करायचं आहे? या ठिकाणी आपल्याला मोशनमध्ये आणायचं आहे त्याला. म्हणजे त्याला काय करायचं आहे? मूव्ह करायचं आहे. मग यावेळी काय होईल? किंवा याच्याऐवजी हे जे काही कंडक्टर आहे कंडक्टरला स्थिर ठेवा आणि हे जे मॅग्नेट जे आहे मॅग्नेटचं या ठिकाणी काय करा? फील्ड काय करा? सतत चेंज करा. तेव्हा या ठिकाणी त्याचा इफेक्ट काय होईल हे आपल्याला अभ्यासायचं आहे. What will happen if the position of the conductor is continuously going on change in a magnetic field? मॅग्नेटिक फील्डमध्ये जर कंडक्टर जो आहे त्या कंडक्टरची पोझिशन आपण सतत चेंज केली तेव्हा काय होईल? किंवा
जी काही मॅग्नेटिक फील्ड आहे या मॅग्नेटिक फील्ड जर तुम्ही सतत चेंज केला तर काय फरक पडेल हे या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचं आहे. इन ऑर्डर टू फाइंड आउट अँड आन्सर टू दिस क्वेश्चन, मग या प्रश्नाचं उत्तर फाइंड आउट करण्यासाठी रिसर्च वॉज द डन ग्रेट सायंटिस्ट मायकल फॅराडे. मायकल फॅराडे नावाचा जो काही शास्त्रज्ञ आहे याने याच्यावरती प्रयोग केला. काय होईल जर आपण मॅग्नेटिक फील्ड सतत चेंज केली किंवा मॅग्नेटिक फील्ड स्थिर ठेवली आणि कंडक्टर जो आहे त्याची पोझिशन जर सतत बदलली तर याच्यावरती काय परिणाम होईल हे अभ्यासण्याचं काम जे आहे तर कुणी केलं आहे? मायकल फॅराडे नावाच्या शास्त्रज्ञाने केलेलं आहे. किती साली? 1831 1831. मग याला काय दिसून आलं पहा? मायकल फॅराडे शोज दॅट an electric current can be produced in the conductor with the help of moving magnet. Electric current can be produced with the help of moving magnetic moving a magnet. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही मॅग्नेट जर मूव्ह केला, हे पाहिजे कॉईल आहे बरोबर आहे, करंट त्याच्यामध्ये आपण पास केलेलं नाहीये, ती फक्त एक साधी कॉईल आहे, तांब्याची कॉईल आहे आणि याला इथे गॅल्व्हनोमीटर आपण अटॅच केलेला आहे या पॉइंटला, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनलला. आणि इथं जे आहे हा मॅग्नेट आहे आणि मॅग्नेट काय केले आपण इन्सर्ट केलंय मध्ये. तेव्हा त्या ठिकाणी काय म्हणतो, जर तुम्ही या कंडक्टरमध्ये मॅग्नेट जर मूव्ह केला तर करंट प्रोड्यूस होईल, हे सांगण्याचं काम या मायकल फॅराडेने केलेलं आहे. काय सांगतो? अ करंट कॅन बी प्रोड्यूस्ड विथ द हेल्प ऑफ मूव्हिंग ए मॅग्नेट. म्हणजे या ठिकाणी मॅग्नेटचं मूव्ह करून तुम्हाला काय करता येईल, करंट प्रोड्यूस करता येईल, हे सांगण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. मग हे या ठिकाणी कसं मोजायचं, खरोखरच या ठिकाणी करंट प्रोड्यूस होतो का हे पाहण्यासाठी गॅल्व्हनोमीटर नावाचं एक ॲपरेटस आहे. या गॅल्व्हनोमीटरचा ॲपरेटसचा या ठिकाणी वापर केलेला आहे. हा गॅल्व्हनोमीटर आहे, इथं पहा हा गॅल्व्हनोमीटर आहे. या गॅल्व्हनोमीटरचं या ठिकाणी काम काय आहे? टू डिटेक्ट वेदर द करंट पासिंग थ्रू द कंडक्टर ऑर नॉट. या कंडक्टरमधून करंट पास होते किंवा नाही हे तर सांगतोच, त्याचबरोबर त्या करंट प्रोड्यूस झालेलं जे काही डायरेक्शन आहे ते डायरेक्शनसुद्धा सांगण्याचं काम हे गॅल्व्हनोमीटर करतं आहे. याच्यामध्ये काय आहे तर याच्यामध्ये काहीच नाही दुसरं तिसरं, मध्ये जे आहे याच्यामध्ये एक तांब्याची कॉईल आहे, कॉपर कॉईल आहे आणि या कॉपर कॉईलच्या बाजूला काय मॅग्नेट आहे. आणि आपल्याला माहीत आहे मॅग्नेटिक फील्डमध्ये जर कॉपर वायर ठेवली आणि त्याच्यामध्ये जर करंट पास केला की काय होतं, त्याचं डिफ्लेक्शन होतं आहे. कोणाचं? या पॉइंटरचं डिफ्लेक्शन इथं दाखवत आहे. आणि हे डिफ्लेक्शन जे आहे हे करंटचं या ठिकाणी डायरेक्शन फाइंड आउट करण्यासाठी याचा वापर केला जातो. हा गॅल्व्हनोमीटर जर पाहिलात तुम्ही तर या गॅल्व्हनोमीटरमध्ये सेंटरला या ठिकाणी 0 दाखवलं आहे, म्हणजे स्टेडी स्टेट आहे, म्हणजे या वेळेला कुठल्याही प्रकारचं करंट याच्यामध्ये पास होत नाही. आणि जेव्हा तो याचं डिफ्लेक्शन या बाजूला म्हणजे राईट हँड साईडला किंवा लेफ्ट हँड साईडला जेव्हा डिफ्लेक्शन दाखवतंय याचा अर्थ असा की करंटचं डायरेक्शन हे इकडून आहे. तिकडं सरकलं तर त्या ठिकाणी राईट हँडच्या बाजूला जर गेला तर आपल्याला सांगता येईल की करंट जे आहे तिकडं पास होते, त्याचं डायरेक्शन तिकडं आहे. इकडं आलं तर डायरेक्शन इकडं आहे. म्हणजे या गॅल्व्हनोमीटरच्या साह्याने आपण करंटचं डिटेक्ट करतो, त्याचबरोबर या गॅल्व्हनोमीटरच्या साह्याने करंटचं डायरेक्शनसुद्धा या ठिकाणी आपण फाइंड आउट करण्याचं काम करतो. तर याच्यामध्ये इथं काय केलेलं आहे पहा, इथं एक 2-3 एक्सपेरिमेंट दाखवलेला आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, इथं हा जो आहे गॅल्व्हनोमीटर दाखवलेला आहे. तर इथं एक कॉईल केलेली आहे, त्या कॉईल जे आहे तो गॅल्व्हनोमीटर इथं जोडलेला इथं दाखवलेला आहे. आणि याच्यामध्ये काय केलं आपण, हा मॅग्नेट घेतलेला आहे. मॅग्नेट काय केलं आपण त्याच्यामध्ये इन्सर्ट केले आहे आणि परत बाहेर काढलं. लक्षात घ्या काय होतं इथं, जेव्हा तुम्ही या कॉईलमध्ये मॅग्नेट इन्सर्ट करता
तेव्हा गॅल्व्हनोमीटरचं जे काही पॉइंटर आहे त्या पॉइंटरचं डिफ्लेक्शन झाल्याचं दिसून येत आहे. जेव्हा तुम्ही मॅग्नेट या कॉइलमधून बाहेर काढता तेव्हा गॅल्व्हनोमीटरचं पॉइंटर जो आहे तो 0 पॉइंटला दाखवतो. याचा अर्थ असा की जेव्हा तो 0 पॉइंट दाखवतो याचा अर्थ त्या कॉइलमधून कुठल्याही प्रकारचं करंट पास होत नाही. आणि जेव्हा तुम्ही कॉइल त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये मॅग्नेट इन्सर्ट करता, मॅग्नेट इन्सर्ट केला की त्यावेळेला मात्र इथं गॅल्व्हनोमीटर जो आहे थोडंसं त्याचं डिफ्लेक्शन होते, पटकन तो 0 पॉईंटवरती परत वापस 0 पॉईंटवरती जातो. म्हणजे काय? आणि समजा तुम्ही इथं जर पकडून ठेवला कायमस्वरूपी, इथं समजा या कॉइलमध्ये तुम्ही मॅग्नेट जर आणून ठेवला तर 0 पॉइंटरकडे येईल, 0 पॉईंट दाखवेल. आणि जर तुम्ही असं माघारी काढला, असं परत वापस जर काढला तर त्याचं डिफ्लेक्शन सुद्धा इकडे होईल. म्हणजे वापस काढलं की इकडे डिफ्लेक्शन होईल. म्हणजे इथं करंट प्रोड्यूस व्हायली आहे. केव्हा करंट प्रोड्यूस व्हायली आहे की कोणत्या पॉईंटला, केव्हा या ठिकाणी याच्यामध्ये करंट तयार झाल्याचं दाखवते ते पहा. जर समजा तुम्ही हा मॅग्नेट घेतला, मॅग्नेट घेऊन या कॉइलमध्ये जेव्हा इन्सर्ट करता, या पोझिशनमध्ये जेव्हा तुम्ही इन्सर्ट करता, इन्सर्ट केल्या काय होतं याच्यामध्ये डिफ्लेक्शन दिसून येतं. आणि जेव्हा तुम्ही हा मॅग्नेट बाजूला काढता तेव्हा सुद्धा याच्यामध्ये डिफ्लेक्शन होतंय. आणि जेव्हा तुम्ही स्थिर ठेवता तेव्हा मात्र करंट अजिबात दाखवत नाही. म्हणजे गॅल्व्हनोमीटर अजिबात डिफ्लेक्शन दाखवत नाही. काय सांगता येईल याच्यावरून की करंट जर सातत्याने प्रोड्यूस करायची असेल तर याच्यामध्ये हा जो काही मॅग्नेट आहे तो मॅग्नेट सतत काय केलं पाहिजे, मोशनमध्ये ठेवलं पाहिजे. तरच या ठिकाणी सतत का होईल, करंट प्रोड्यूस होईल. हे या छोट्याशा प्रयोगावरून आपल्याला सांगता येईल. किंवा दुसरे एक याच्या इथं दाखवलंय पहा. नेमकं इथं काय होतं याचं एक्सप्लेनेशन इथं सांगितलेलं आहे. का करंट का प्रोड्यूस होते. इथं हा नॉर्थ पॉइंट दाखवलेला आहे आणि याचं जे आहे हे जे आहे हे मॅग्नेटिक फील्ड आहे. हीच कॉइल इथं दाखवलेली आहे आणि याला परत काय केलं आपण, गॅल्व्हनोमीटरला जोडलेलं आहे. नेमकं करंट प्रोड्यूस का होते इथं थोडंसं सांगण्यात आलं. हा मॅग्नेट घेतला आपण, मॅग्नेटच्या या ठिकाणी हे काय मॅग्नेटिक फील्ड आहे. आणि हे मॅग्नेटिक फील्ड जेव्हा तुम्ही हा मॅग्नेट घेऊन जेव्हा तुम्ही या कॉइलमध्ये इन्सर्ट करता, कॉइलच्या जवळमध्ये घेऊन जाता, त्यावेळेस काय होतो याचा मॅग्नेटिक फील्ड, या मॅग्नेटचा मॅग्नेटिक फील्ड काय होतो, चेंज होतो. आणि मग चेंज झाल्यानंतर इथं, कारण का इथं या ठिकाणी काय कॉइल आहे, म्हणजे या कॉइलमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनवरती कुठला ना कुठला फोर्स होतो आणि इलेक्ट्रॉन काय करतात, फ्लो व्हायला लागतो. आणि फ्लो झाल्यामुळं हा गॅल्व्हनोमीटर काय करतो, करंट दाखवण्याचं काम करतो. आणि जेव्हा तुम्ही हा मॅग्नेट इथे घेऊन मध्ये फक्त इथं इन्सर्ट करून सोडला त्यावेळेला फक्त जेव्हा चेंज होईल मॅग्नेटिक फील्ड तेव्हाच या ठिकाणी करंट प्रोड्यूस झाल्याचं दिसून येईल. आणि जेव्हा तुम्ही स्थिर ठेवता तेव्हा मात्र याच्यामध्ये करंट अजिबात प्रोड्यूस होणार नाही. परत जेव्हा तुम्ही असं वापस काढता, परत जेव्हा तुम्ही माघारी घेता तेव्हा सुद्धा याच्यामध्ये काय होतं, मॅग्नेटिक फील्ड चेंज होतो आणि करंट प्रोड्यूस होते. मग असं म्हणणं सर तुमचे फक्त या ठिकाणी फक्त नॉर्थ पोलच या ठिकाणी उपयोगाला येतो का, साऊथ पोल येत नाही का? नाही, साऊथ पोल सुद्धा या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड क्रिएट करतो. त्याच्यामुळे या ठिकाणी हे नॉर्थच्या ऐवजी तुम्ही साऊथ पोल जरी त्या ठिकाणी घेऊन गेला आणि सतत याच्यामध्ये जर मोशनमध्ये जर घडून आणला या मॅग्नेटिक फील्डला सरळ असं, तर या ठिकाणी याचं सरळ या ठिकाणी डिफ्लेक्शन जो आहे तो डिफ्लेक्शन कंटिन्युअसली तुम्हाला दिसत आहे. म्हणजे काय सांगायचं आपल्याला, जर कंटिन्यूअस करंट जर प्रोड्यूस करायचे असेल, इफ यू वॉन्ट टू क्रिएट अ कंटिन्युअसली करंट, then you have to move the magnet continuously in that coil. या कॉइलमध्ये सतत तुम्हाला काय करावं लागेल, मॅग्नेट या ठिकाणी मोशनमध्ये आणावं लागेल, तेव्हाच या ठिकाणी करंट प्रोड्यूस होईल. आता दुसऱ्या याच्यामध्ये आपल्याला अजून काय दुसरं काय सांगते सर, आपण असं करूया, दुसऱ्या एक्सपेरिमेंट असं सांगितलं तुमच्या टेक्स्ट बुकमध्ये की आपण मॅग्नेट स्थिर ठेवू. काय करूया आता, मॅग्नेट जे आहे मॅग्नेट स्थिर ठेवू आणि ही जी काही कॉइल आहे ही कॉइल काय करूया, थोडंसं या ठिकाणी टू अँड फ्रो असं या ठिकाणी असं मोशन घडून आणू. जेव्हा ही कॉइल इकडे तिकडे आपण मोशनमध्ये आणू तेव्हा सुद्धा काय होईल, याचं मॅग्नेटिक फील्ड काय होईल, चेंज होईल आणि करंट प्रोड्यूस होईल.
आणि ते करंट तयार झालेले जे काही करंट आहे तो कोण दाखवेल, गॅल्व्हनोमीटर पॉइंटरच्या सहाय्याने दाखवेल. म्हणजे या सर्व ओव्हरऑल या छोट्याशा एक्सपेरिमेंटवरून आपल्याला असं सांगता येईल की करंट जर प्रोड्यूस करायची असेल एक तर या ठिकाणी मॅग्नेट मोशनमध्ये असणं आवश्यक आहे किंवा ही कॉईल मोशनमध्ये असणं आवश्यक आहे, तेव्हाच या ठिकाणी करंट प्रोड्यूस होईल, अन्यथा होणार नाही. दोन्हीपैकी एक जे आहे ते मोशनमध्ये असणं गरजेचं आहे. नेक्स्ट आपण काय पाहूया की याच्यामध्ये परत अजून एक छोटासा एक्सपेरिमेंट त्याच्यामध्ये सांगितलेला आहे की जर आपण असं केलं, एक या ठिकाणी इन्सुलेटर हा या ठिकाणी छोटासा पुट्टा घेतला आणि याच्यावरती कॉपर कॉईल अशी गुंडाळली आपण, ठीक आहे, आणि याला परत काय केलं, याच्या दोन्ही पॉइंटला जे आहे ते गॅल्व्हनोमीटर कनेक्ट केलं, ठीक आहे, आणि परत याच्यावरती दुसरे या ठिकाणी कॉपर कॉईल घेतली आपण अशी, आणि हे जे काय आहे याला काय करू आपण, याच्यामध्ये करंट प्रोड्यूस करूया. समजा पॉझिटिव्ह टर्मिनल निगेटिव्ह टर्मिनल आपण असं करंट याच्यामध्ये आपण करंट प्रोड्यूस करणार. आता इथं काय होईल पहा, करंट कशामध्ये, या कॉईल सॉरी याला कॉईल आपण ए म्हणूया, याला कॉईल बी म्हणूया. कॉईल ए आणि कॉईल बी नीट लक्ष द्या काय होतं. जेव्हा या कॉईल ए मध्ये जेव्हा तुम्ही करंट प्रोड्यूस करता, करंट प्रोड्यूस केल्यानंतर इथं जे काही कॉईल ए आहे या ए मध्ये या हा जो काही पॉइंटर आहे गॅल्व्हनोमीटरचा थोडंसं डिफ्लेक्शन दाखवतो. याचा याचा काहीच संबंध नाही पहा. कॉईल ए इथून वेगळी आहे, कॉईल बी इथं वेगळी आहे, आणि हा मध्ये खालीचा हा जो काही पुट्टा आहे हा इन्सुलेटर आहे, ठीक आहे. आपण करंट कुठं पास करतोय, करंट आपण बी या कॉईल मध्ये पास करतो, आणि या करंट आपण या बी या कॉईल मध्ये पास करतोय, परंतु डिफ्लेक्शन मात्र या ठिकाणी कुठं दाखवतंय, या ए या कॉईल मध्ये डिफ्लेक्शन दाखवतंय. असं का झालेलं असावं, तर याचं कारण असं आहे की जेव्हा तुम्ही याच्यामध्ये जेव्हा करंट पास करता तेव्हा काय होईल आपल्याला माहित आहे, व्हेन वी पास द इलेक्ट्रिक करंट थ्रू द कंडक्टर इट क्रिएट मॅग्नेटिक फील्ड अराउंड इटसेल्फ. ओके, मग या ठिकाणी जेव्हा तुम्ही याच्यामध्ये करंट पास करता तेव्हा याच्यामधून काय होईल, हो मॅग्नेटिक फील्ड अशी पास होईल, बरोबर आहे. आणि हे मॅग्नेटिक फील्ड इकडे जात असताना काय होईल, मॅग्नेटिक फील्डचं या ठिकाणी काय होतं, चेंज होतात, आणि मग फोर्स कुठला लागतो मॅग्नेटिक फील्डचा, या कॉईलवरती. त्याच्यामुळे इथले जे काही इलेक्ट्रॉन आहेत ते इलेक्ट्रॉन कशामध्ये येतात, मोशनमध्ये येतात. त्याच्यामुळे याच्यामध्ये काय होईल, करंट प्रोड्यूस होईल. मग हे सतत जर तुम्ही समजा हे बटन ऑन करून ठेवला तर हे कंटिन्युअसली याच्यामध्ये करंट प्रोड्यूस होईल का, नाहीये. मॅग्नेटिक फील्ड फ्लक्स जे आहे ते चेंज व्हायला का, नाही, फक्त एकदाच चालू केल्यानंतर फक्त एकदाच. आणि बंद करताना सुद्धा याच्यामध्ये डिफ्लेक्शन दाखवतो. तुम्ही बटन बंद केला मॅग्नेटिक फील्ड परत वापस म्हणजे चेंज झाले. म्हणजे ऑन ऑफ जेव्हा करता तेव्हा याच्यामध्ये सतत काय होतं, करंट प्रोड्यूस होतो हे दिसून येतं. याला प्रायमरी कॉईल म्हणा, याला सेकंडरी कॉईल म्हणा. त्या सेकंडरी कॉईलमध्ये करंट प्रोड्यूस झाल्याचं दिसून येतं. ठीक आहे, आता आपण काय करूया, इथं जे काही नंबर ऑफ सेल्स आहेत या नंबर ऑफ सेल्सची संख्या काय करू आपण, वाढवूया. तर इथं जेव्हा नंबर ऑफ सेल्सची संख्या तुम्ही वाढवताल तेव्हा सुद्धा इथं काय होतं की जेव्हा तुम्ही मॅक्झिमम करंट इथून पाठवता तेव्हा मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट जे आहे त्या गॅल्व्हनोमीटर मध्ये दिसून येईल. आणि जेव्हा तुम्ही कमीत कमी या ठिकाणी करंट पाठवता तेव्हा सुद्धा याच्यामध्ये काय होईल, कमी डिफ्लेक्शन दिसून येईल. याचा अर्थ असा की जी काही गॅल्व्हनोमीटरमध्ये जी काही करंट प्रोड्यूस होते ती करंट त्याचं डिफ्लेक्शन करंट किती प्रोड्यूस होईल हे कशावरती डिपेंड आहे, तर करंट, हाऊ मच अमाऊंट ऑफ करंट इज फ्लोइंग थ्रू दिस कॉईल. या कॉईलमधून जर त्या ठिकाणी करंट जास्त असेल तर मॅग्नेटिक फ्लक्स जास्त असेल आणि चेंज जास्त. आणि जर या ठिकाणी कमी करंट पाठवला तर मॅग्नेटिक फील्ड जे काही फोर्स आहे मॅग्नेटिक फील्ड ऑफ लाईन्स ते कमी तयार होतील आणि याच्यामध्ये डिफ्लेक्शन कमी होईल. आपण असं करूया, याच्याऐवजी काय करू आपण की जर हे बटन जे आहे या बी या कॉईलचा जो काही या ठिकाणी की आहे ते कंटिन्युअसली ऑन करून ठेवा. आणि ही जी काही कॉईल आहे ए, ही जी काही कॉईल आहे ती सतत काय करा, असं या ठिकाणी त्याला मोशनमध्ये आहे.
मोशनमध्ये आणल्यानंतर काय होईल की इथं सुद्धा मॅग्नेटिक फील्ड सतत चेंज होईल आणि याच्यामध्ये कॉईल ए मध्ये सुद्धा काय होईल करंट प्रोड्यूस होईल. आणि म्हणूनच याच्यावरून या सर्व एक्सपेरिमेंटवरून एक या ठिकाणी कन्क्लुजन आपल्याला काढता येईल. फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन काय म्हणतो? फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा. हे तर सांगितलं तुम्हाला आता. तर इथं काय म्हणतंय, द प्रोसेस बाय विथ चेंजिंग द मॅग्नेटिक फील्ड इन अ कंडक्टर इंड्युसेस करंट इन अनदर करंट इज कॉल्ड इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. द प्रोसेस अशा प्रकारची प्रक्रिया काय होत आहे बाय विच ज्याच्यामुळं बाय विच चेंजिंग द मॅग्नेटिक फील्ड काय व्हायला इथं मॅग्नेटिक फील्ड चेंज व्हायला. चेंजिंग द मॅग्नेटिक फील्ड इन अ कंडक्टर या कंडक्टरमध्ये काय व्हायला मॅग्नेटिक फील्ड काय व्हायला चेंज व्हायला. आणि तेच काय करतंय मॅग्नेटिक फील्ड चेंज झाल्यामुळे काय होतं इंड्यूस म्हणजे काय प्रोड्यूस काय करतंय इंड्यूस करंट इन अनदर कंडक्टर इज कॉल्ड इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड. किंवा आपल्याला दुसऱ्या सांगता येईल व्हेनेवर द नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग थ्रू द कॉईल चेंजेस करंट इज प्रोड्यूस्ड इन दॅट कॉईल. Whenever the number of magnetic lines of force passing through the coil changes, current is produced. जोपर्यंत हे जे काही नंबर ऑफ मॅग्नेटिक फील्ड आहे विच इज पासिंग थ्रू द कंडक्टर चेंजेस जिथपर्यंत हे मॅग्नेटिक फील्ड चेंज होईल तिथपर्यंत काय होईल त्याच्यामध्ये करंट प्रोड्यूस होईल. याला आपण म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आणि याच्यामध्ये मग सर जे काही करंटचं डायरेक्शन आहे त्याचं डायरेक्शन कसं जसं आपण फोर्सचं डायरेक्शन हे पाहिलंय फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूलमध्ये पाहिलंय. मग इथं जे आहे याचं डायरेक्शन करंट जे आहे आपण असं केल्यानंतर हे जे काही मॅग्नेट आहे या कंडक्टरच्या जवळ आणल्यानंतर जे काही करंट प्रोड्यूस होईल त्या प्रोड्यूस झालेल्या किंवा इंड्यूस झालेल्याचं जे काही करंटचं डायरेक्शन आहे ते डायरेक्शन कसं फाइंड आउट करता येईल आपल्याला तर फ्लेमिंगच्या राईट हँडनुसार. तर काय म्हणतात फ्लेमिंगचा राईट हँड पहा स्ट्रेच द थंब फोर फिंगर अँड मिडल फिंगर ऑफ द राईट हँड सो दॅट दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. हे राईट हँड मिडल फिंगर इंडेक्स फिंगर अँड थंब दे शुड बी स्ट्रेच इन सच अ वे दॅट दे आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत इथे दाखवले पहा. If the forefinger indicate the direction of the magnetic field, हे पहा हे फोरफिंगर जे आहे असं तर हे फोरफिंगर जर तुम्हाला या ठिकाणी कशाच्या दिशेमध्ये असेल मॅग्नेटिक फील्डच्या दिशेमध्ये जर असेल हे असं तर if the forefinger indicate the magnetic field and thumb show the direction of the motion of the conductor आणि मग हा या ठिकाणी जो काय अंगठा आहे अंगठा काय मोशन ऑफ द कंडक्टर. हे कंडक्टर तुम्ही कसं मूव्ह करता बरोबर आणि किंवा मॅग्नेट तुम्ही कसं मूव्ह करता त्याच्या दिशेत असेल तर मिडल फिंगर काय दाखवतंय देन इफ द फोर फिंगर इंडिकेट द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड अँड द थंब शो द डायरेक्शन ऑफ द मोशन ऑफ द कंडक्टर देन द मिडल फिंगर विल शो द डायरेक्शन ऑफ द इंड्युस्ड करंट. मिडल फिंगर काय दाखवेल या ठिकाणी की त्या करंट कशी प्रोड्यूस होईल कोणत्या डायरेक्शननी प्रोड्यूस होईल हे सांगण्याचं काम इथं करतोय. पहा फ्लेमिंगचा लेफ्ट हँड राईट हँड काय म्हणतोय स्ट्रेच युअर राईट हँड्स फोर फिंगर मिडल फिंगर अँड थंब इन सच अ वे दॅट दे आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. हे एकमेकाला परपेंडिक्युलर असणं आवश्यक आहे. जसं फ्लेमिंगच्या लेफ्ट हँडमध्ये पाहिलं तसंच आहे पहिलं सेंटेन्सेस. दुसऱ्या सेंटेन्समध्ये फरक आहे काय इफ फोर फिंगर पॉइंट्स द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड मॅग्नेटिक फील्डच्या मध्ये जर फोर फिंगर हे जे आहे ही मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन दाखवत असेल आणि थंब जे आहे मोशन ऑफ द कंडक्टर दाखवत असेल तर हे मिडल फिंगर काय दाखवेल तर इंड्युस्ड करंटचं डायरेक्शन दाखवण्याचं काम हे करत असते.
मग याच्यामध्ये प्रत्यक्षात आपण इंड्युस्ड करंट हेच या ठिकाणी डायरेक्शन कसं फाइंड आउट करणार आहोत, तर जेव्हा जे AC जनरेटर आपण पाहणार आहोत वर्किंग, त्या पिरियडमध्ये तुम्हाला या ठिकाणी डायरेक्शन कसं फाइंड आउट करता येईल हे त्या ठिकाणी दिसून येईल. तर अशा पद्धतीनं आपण इथंपर्यंत पाहिलेलं आहे. आज आपण फॅरेडे जे आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, राईट हँड थंब रूल्स हे आपण पाहिलेलं आहे. ओके, थँक्यू.